असल्याचा बनाव करत धनंजय मुंडेंनी 16 कोटींचं घर त्यांचं धूळखात पडल्याचं समोर आलंय। सरकारी बंगल्यांबाबत धनंजय मुंडेंनी काय नेमकं स्पष्टीकरण दिलं ते आपण पाहूया। मी मुंबईतील सातपुडा निवासस्थान रिक्त न केल्यानं माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या आलेल्या आहेत। मुंबईतील माझी स्वतःची सदनिका सध्या राहण्यायोग्य नाही। माझ्या सदनिकेमध्ये दुरुस्तीचं काम सुरू आहे। लहान मुलीची शाळा याच भागात असल्यानं सोयीचं पडतं। उपचारांकरता मला याच भागात राहणं गरजेचं आहे। सध्या राहत असलेल्या भागात तातडीनं भाड्याचं घर मिळणं कठीण आहे। मात्र भाड्याच्या घराचा शोध सुरू असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलंय। माझ्या स्वतःच्या घराचं काम पूर्ण होताच सरकारी निवासस्थान रिक्त करणार असल्याचं स्पष्टीकरण धनंजय मुंडेंनी दिलंय। धनंजय मुंडेंचा मुंबईतील आशियाना नेमका कसा आहे तोही आपण पाहूया। गिरगाव चौपाटीजवळ वीरभवन इमारतीत त्यांचा आलिशान असा फ्लॅट आहे। पत्नी राजश्री मुंडे आणि स्वतःच्या नावे त्यांनी डिसेंबर 2023 मध्ये या फ्लॅटची खरेदी केली होती। 16 कोटी 50 लाखांना हा फ्लॅट विकत घेतला होता। तब्बल 2151 चौरस फुटांचा हा आलिशान सी फेसिंग फ्लॅट आहे। माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मुंबईत 3 फ्लॅट असल्याचा दावा धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा मुंडे यांनी केला आहे। स्वतःच्या घर असताना आणि खोटी गोष्टी करताय लोकांच्या समोर की माझ्या प्रकृती चांगली नाहीये, माझी मुलगीच्या शिक्षण आहे त्याच्यासाठी मी इथे राहत आहे। पण धनंजय मुंडेच्या मालाबार हिल मध्ये फ्लॅट आहे, पवई मध्ये पण एक फ्लॅट आहे आणि जे माझा फ्लॅट आहे तो पण त्यांचाही आहे। याबाबत मंत्री उदय सामंत आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूया। काही कालावधी मंत्रिपद गेल्यानंतर तो सरकारी बंगला ठेवला तरी चालतो, परंतु त्याचे काही ड्यूज असतात ते भरावे लागतात। कदाचित त्या प्रक्रियेतला तो भाग असेल, परंतु मंत्री नसल्यामुळं किंवा अनेक दिवस झाल्यामुळं शेवटी कधी ना कधी तो सोडावा लागणार आहे। त्यामुळे ती सामान्य प्रशासनाची गोष्ट असते, त्या बाबतीत ते विभाग लक्ष घालेल आणि त्यांच्याकडनं जी काही कार्यवाही आहे ती करेल। आताच्या घटनेला आपल्याला दिसतंय की त्यांच्या 2024च्या ॲफिडेव्हिटवर वीर भवन नावाचं एक बिल्डिंग आहे जिथे 902 नंबरचा फ्लॅट म्हणजे 2151 स्क्वेअर फीटच्या बहुतेक तो 4 बेडरूमचं घर असावं, तो फ्लॅट असताना देखील सातपुडा बंगला ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे। मी आज एक लीगल नोटीस सरकारला पाठवणार आहे की कुठच्याही पद्धतीने म्हणजे जर ते खाली करत नसतील आणि 46 लाखाचं आतापर्यंत थकबाकी असलेलं त्यांचं जे दंड आहे तो देखील त्यांच्याकडनं आकारण्यात यावा आणि तातडीने त्यांची रवानगी त्यांच्या घरी करण्यात यावी। 48 तासात त्यांनी ते घर खरं तर खाली केलं पाहिजे। आणि यानंतर आता दिवसभरातली सगळ्यात जास्त चर्चेत असलेली बातमी मुंबईतून। दादरच्या कबुतरखान्यासंदर्भात मुंबई हायकोर्टानं मोठा निर्णय घेतलाय। कबुतरखान्यावरील बंदी हायकोर्टानं तुर्तास कायम ठेवली, तर त्याचवेळी कंट्रोल फीडिंगच्या निर्णयाचा चेंडू कोर्टानं पालिकेच्या कोर्टात टोलावला। त्यामुळे कंट्रोल फीडिंग बाबत महानगरपालिका काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान 20 ऑगस्टपर्यंत तज्ज्ञांची समिती स्थापन करून ही समिती आपला अहवाल पालिकेला सुपूर्द करणार आहे। यानंतर या अहवालावर हरकती आणि सूचना मागवल्या जातील। त्यानंतर पुन्हा 4 आठवड्यांनी पुढची सुनावणी होणार असल्याचं कोर्टानं सांगितलं आहे।